हां, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आपण वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयचे क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट घेत आहोत ऑनलाईन. घरी बसल्या तुम्ही बघू शकता. अकॅडमी चॅनलचं नाव आहे बुलेट अकॅडमी. ठीक आहे. तर आपण आत्तापर्यंत 6 चॅप्टर कंप्लीट केले. 7वा चॅप्टर चालू आहे, स्वाध्याय क्रमांक 7.2. तर चला पहिला प्रश्न लिहा. प्रश्न पहिला बघा. पहिला प्रश्न काय म्हणते, 4,9,16 4, 9, 16 ही अशी सिरीज आहे. काय आहे? सिरीज आहे. तर या सिरीजमध्ये पुढे अजून 3 अंक कोणते येतील असं सांगा म्हणते. काय म्हणते? या रचनेतील पुढील 3 अंक कोणते? या रचनेतील पुढील 3 अंक कोणते? पुढील 3 अंक कोणते? ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बघा बरोबर, 4 आहे, 9 आहे आणि 16 आहे. काय याच्यात दिसते तुम्हाला समीकरण? म्हणजे याच्यात काय साम्य दिसते? तर हे बघा, 4 जो आहे हा 2चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 2चा. 9 कितीचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. वर्ग म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, 2 गुणिला 2, 3 गुणिला 3. म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला जेव्हा गुणल्या जाते तेव्हा काय होतो? वर्ग तयार होतो. आहे की नाही? चालू आहे ना? हां, तसं हा 16 कितीचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. हे बघा, 2, 3, 4. मग आता इथं पुढं काय येईल? 2, 3, 4. मग इथे किती येईल? 5. आहे की नाही? इथे काय येणार? 5. 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग. समजलं? नाही समजलं? पहा, 4 हे 2चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 16 हा 4चा वर्ग आहे. म्हणजे 2, 3, 4 असा एका सोयीनं, म्हणजे एकामागे एक ही रचना आहे. रचना म्हणजे सिरीज आहे, एक रांग आहे. है की नाही? तर 1, 2, 3, 4 झाल्यावर किती येतील मग? 5, 6, 7. मग 5चा वर्ग किती असते? 25. किती असते? हां, 5चा वर्ग इकडे लिहितो. हां, इकडे लक्ष द्या. 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 7 7 49. म्हणजे या रचनेतील पुढचे 3 अंक कोणते असणार आहेत? हे 25, 36 आणि 49. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन सी. आता तुम्ही घोटाळा केला बाबू, या पेनचा रंग बदलता येत नाही पटकन. चला, ऑप्शन सी आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा काय म्हणते पहा. प्रश्न दुसरा हा जो आहे हा आकृतीचा आहे, तर हा आपण घेणार नाही. ठीक आहे. आकृतीचा प्रश्न आहे तो सोडून देऊ. पुढे प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा. तिसऱ्यामध्ये काय दिलं? 4, 7, 11, 18, 29. हे बघा, 4, 7, 11, 18, 29. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो पोरोपा, हे जे प्रश्न आहे ना, हे रचना पूर्ण करा किंवा सिरीज म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये सिरीज म्हणतात. हे नंबर सिरीज जे आहे हे आत्ता सरकारी नोकरीला सध्या पण हे प्रश्न विचारले जातात. आलं का लक्षात? म्हणजे सरकारी नोकरीवर लागायसाठी जे पेपर होते त्या पेपरमध्ये आत्ता पण हे गणित विचारल्या जातात. बरोबर आहे? म्हणून विचार करा तुम्ही, नवोदयचा हा अभ्यास किती महत्त्वाचा आहे. तर या मालिकेत पुढे किती कोणती संख्या येईल असं सांगा म्हणते. ठीक आहे. इथे कोणती संख्या येईल सांगा म्हणते. या मालिकेत पुढे काय येईल? ठीक आहे. पुढे काय येईल किंवा काय येईल म्हणजे कोणती संख्या येईल. ठीक आहे. इकडे बघा, एक लक्षात घ्या, 4, 7, 11, 18, 29 या नंबरमध्ये काय साम्य आहे हे शोधायचं असते. याच्यात सारखं सारखं काय वाटते बा? तर 4 आणि 7मध्ये कितीचा फरक आहे? 4 आणि 7मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. हे करून पाहायचा, सध्या लिहू नका तुम्ही, थांबा जराशे. आणि 7 आणि 11मध्ये कितीचा फरक आहे? 4चा.
बरोबर आहे. 11 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा. आणि 7 आणि 29 मध्ये 18 आणि 29 मध्ये कितीचा फरक आहे? तर 11चा. कितीचा? 11चा. काही साम्य वाटायला का याच्यामध्ये? म्हणजे बा समसंख्या येतात का विषम संख्या येतात का दोन दोन संख्येनं जंप मारायली नंबर, असं काहीतरी याच्यात दिसते का लॉजिक? काहीच नाही, काही दिसत नाही. तुला काय दिसायला का? हां, काही साम्य दिसत नाही, म्हणून हे अशा पद्धतीने हे उत्तर येणार नाही. मग कसं येते सर? पहा पुन्हा दुसरी आपण करून पाहू. हे पहा 4 आणि 3 किती झाले? 7 झाले. बरोबर आहे. 4 आणि 3 7 झाले. तर या पद्धतीने हे उत्तर नव्हतं आलं. आता काय करून पाहू? इकडं पहा, या दोघाची जर बेरीज केली 4ची आणि 7ची तर 4 आणि 7 किती होतात? 4 आणि 7 11. हे पहा, हे 4 आणि हे 7, 4 आणि 7 किती झाले? 11. म्हणजे या मागच्या दोन अंकांची जर बेरीज केली तर हे पुढं उत्तर यायलं. बरं, मग पुढं येते का असं पाहू. हे पहा 7 आणि 11 किती होतात? 18 होतात. म्हणजे मागच्या या दोन अंकांची बेरीज ही यायली. मग पुन्हा 11 आणि 18 29 होतात का? पहा बरं. हे 1 आणि 8 9, 1 आणि 1 2 होतात, है का नाही? म्हणजे असंच आहे. कसं आहे तर मागच्या दोन अंकांची बेरीज ही पुढे येते. मग इथे काय येणार? तर या मागच्या या दोन अंकांची बेरीज म्हणजे इथे येणार. तर यांची बेरीज करू आपण. हे पहा 8 आणि हे 9 किती झाले? 17. 17शी 7, हातचा आला 1. मग हा 1 आणि हा 1 2, 2 आणि 2 4. म्हणजे तुमचं उत्तर किती झालं? 47. 47. ऑप्शन ए. ऑप्शन ए. आलं का लक्षात? तर हे आपलं झालं तिसरं गणित पुरव. मालिका पूर्ण करायची. तुम्ही नंतर लिहा बाळांनो, लिहिणं होणार नाही, खूप वेळ लागते. ठीक आहे, तुम्ही फक्त ऐकून घ्या सध्या. स्वाध्याय क्रमांक 7.2 प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे, चौथा प्रश्न पहा. ऐका तुम्ही, लिहूच नका. पहा प्रश्न चौथा आहे 10 गुणिला 10 अधिक चौकोनी कंसामध्ये 400 भागिला, याला महिरपी कंस म्हणतात, कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये काय आहे तर 100 वजा साध्या कंसामध्ये 50 वजा 3 गुणिला 10 याच्यावर हे 12 म्हणजे याला रेघी कंस म्हणतात. काय म्हणतात? रेघी कंस. कर्ली ब्रॅकेट पूर्ण म्हणजे ते महिरपी कंस पूर्ण आणि हा चौकोनी कंस पूर्ण. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट इंग्लिशमध्ये. याला सोडवा म्हणते. काय म्हणते? सोडवा म्हणजे किंमत काढायची फायनल काय उत्तर येईल. हे बघा, कंस सोडवताना याला कंस म्हणतात. कंस सोडवताना काही नियम आहेत. एक रेघी कंस असतो, एक साधा, एक चौकोनी, एक कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट म्हणजे हा महिरपी कंस. ठीक आहे, नूडल्ससारखा. हां, सगळ्यात आधी इकडच्याला काहीच करायचं नाही, कंसातलं सगळं सोडवायचं पहिले. बरं, मग इकडे बघा असं बरोबरचं चिन्ह टाकायचं. 10 गुणिला 10 अधिक हे कंसाच्या आतमध्ये हे 400 तसेच राहू द्या. एक एक सोडवत आणायचा. सगळ्यात आतला कंस आधी सोडवायचा. सगळ्यात आत काय? हा साधा कंस आहे आणि इथं हा रेघी कंस आहे. रेघी कंस आधी सोडवायचा असते सगळ्यात आधी. मग साधा कंस म्हणजे ही वरच्या रेषेवालं गणित आधी करायचं. मग हे साधा कंस सोडवायचा. मग हा आता हा आतमध्ये दिला आहे म्हणून तो आधी सोडवायचा. जे आतमध्ये आहे आतल्या पेट्या आधी खोलत जायच्या. ठीक आहे, सोडवत जायच्या. तर बघा 100 वजा साधा कंसमध्ये 50 वजा 10 30. 10 गुणिला 30 आहे ना, म्हणजे 3 आहे ना. 10 गुणिला 3 आहे, मग याच्यावर रेष आहे या दोन अंकावर, म्हणून हे ऑपरेशन आधी करायचं. ही संख्या मग 10 30. हे झाला कंस पूर्ण. हे महिरपी कंस, हा चौकोनी कंस. ठीक आहे, पुन्हा 10 गुणिला 10 अधिक चौकोनामध्ये 400 भागिला कर्ली ब्रॅकेट 100 वजा 50 मधून 30 गेले रे 20. किती उरले? 20 झाले. आता हा कंस संपला कारण याला सोडवलं ना आपण, आहे का नाही. याच्यामध्ये काय उरलं का? हे 20च उरले. मग त्याला लिहायचं नाही पुन्हा. हे कर्ली ब्रॅकेट, हे चौकोनी. ठीक आहे, चला पुढे पहा. हे 10 100 करून टाका. अधिक ब्रॅकेटमध्ये पहा 400 भागिला 100 वजा 200 किती? 20. किती होतात? 100 मधून 20 गेले
80 आणि हा कंस, आता या कंसमध्ये काही उरलंच नाही, मग हा कंस लिहायची काही गरज नाही, मग हा सरळ चौकोन लिहिला, हा याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतात, चौरस कंस. आता मराठीत कसं म्हणावं मला थोडं अवघड वाटते आहे की नाही, याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचं. चला पुढे 100 जशाला तसे अधिक 100 कुठून आले, हे 10 गुणिला 10 अधिक 400 भागिला 80. चला करा बरं किती येते पहा बरं, 400 भागिला 80. हे बघा 400 भागिला 80, हे 0 0 कटत असतात आहे का नाही. हां 8च्या पाड्यात 40 येतात का, हां 8 पंच 40, म्हणजे याचं उत्तर किती येणार 5. कळायलं का, अरे समजा क्या भाई. हां याचं उत्तर आलं 5. 100 आणि 5 105, हे तुमचं उत्तर आहे, हे तुमचं उत्तर आहे चौथ्याचं ऑप्शन डी, चौथ्याचा ऑप्शन डी. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न, स्वाध्याय क्रमांक 7.2 प्रश्न क्रमांक पुढचा 5वा प्रश्न 5वा. आता या 5व्या प्रश्नामध्ये एक स्केल दिलेली आहे. काय दिलेली आहे, स्केल. स्केल दिली आहे, ती वेगळीच आहे, हे अशी नाही आहे. त्याने दो याला टेबल घेऊ आपण वाटल्यास. हे किती अंकाचा घेता येत असते असं, इकडे जास्त नाही देत आहे, ते नाही येणार, जाऊ द्या कॅन्सल. आपण साध्या हातानंच काढू. एवढं लक्ष द्या, एक स्केल आहे अशी, या स्केलवर काय आहे पहा, थोडं स्टॉप कर. हां पहा पूर्व लक्षात घ्या, ही एक स्केल दिलेली आहे, या स्केलवर हे असे डब्बे डब्बे पाडलेले आहेत, ठीक आहे. आणि हे शहराचे नाव आहेत अ ब क ड ई. तर याच्यामध्ये काय सांगितलं पहा की एका रस्त्यावर अ आणि ई या दोन शहरातील अंतर 220 किलोमीटर आहे. हे अ एक शहर आहे आणि ई एक शहर आहे. या शहरापासून तर या ईपर्यंत इथपर्यंत किती अंतर दिलेलं आहे, इथपर्यंत अंतर दिलं आहे पहा आपल्याला 220. किती दिलं, 220. हे लक्षात घ्या. या अ पासून तर या ईपर्यंत 220 किमी अंतर दिलं. किमी म्हणजे किलोमीटर, किमी म्हणजे किलोमीटर इथपर्यंत, ठीक आहे. पुढं काय सांगलं पहा, ब या ठिकाणी हॉटेल आहे. इथं काय आहे, इथे हॉटेल आहे, हॉटेल आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे. ड या ठिकाणी दवाखाना आहे, इथं दवाखाना आहे, दवाखाना आहे, ओके. पुढे जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला, जर ब या ठिकाणी अपघात झाला, इथे या हॉटेल समोर अपघात झाला, इथं काय झाला, अपघात झाला. अपघात झाला म्हणजे ॲक्सिडेंट झाला पोरो, काय झाला, ॲक्सिडंट झाला, ॲक्सिडंट, ठीक आहे. अपघात झाला, अपघात, इथे अपघात झाला तर त्याला वैद्यकीय मदत मिळण्यासाठी किती अंतर न्यावे लागेल, म्हणजे इथे ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला या दवाखान्यात न्यायसाठी किती दूर न्यावं लागेल. म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला विचारलं या हॉटेलपासून दवाखाना किती लांब आहे हे विचारलं आहे आपल्याला. हे समजते का तुम्हाला, बरोबर. अ पासून ईपर्यंत किती अंतर आहे, 220. बरं, ह्याच्यामध्ये हे जे डब्बे दिसायले तुम्हाला, हे जे डब्बे आहेत हे सारखे सारख्या अंतरावर आहेत. कसे आहेत, सारख्या अंतरावर आहेत. हे किती डब्बे आहेत सगळे मोजायचे आपण, ठीक आहे. मग आपल्याला एका डब्याची किंमत भेटते, बरोबर आहे. तर किती डबे आहेत पहा, एक, याच्यात मी दुसऱ्या कलरनं लिहितो, इकडं पहा. हां हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे मोजा तुम्ही. किती आहेत, 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. म्हणजे अ पासून ईपर्यंत किती अंतर, सारखे डबे किती आहेत, 22. म्हणजे आणि हे पूर्ण अंतर किती आहे, 220, बरोबर आहे. म्हणजे एक डब्बा किती अंतराचा आहे, एक, ही जे एक रेष आहे, एक डब्बा, हा एक डब्बा किती अंतराचा आहे, तर 220 भागिला 22 याचं जे उत्तर येईल ते आहे का नाही. हे समजलं का तुम्हाला,
हे अनेक डब्याची किंमत किती आहे 220. मग एका डब्याची किंमत जर काढायची असली आपल्याला अनेकावरून तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला भागाकार करावं लागते. हां मग 220 भागीला 22. हां मग 22 10 हे किती होतात 200. म्हणजे एक डब्बा किती किलोमीटरचा आहे पोरो 10. किती किलोमीटरचा आहे 10 किलोमीटरचा आहे. तर मग आता आपल्याला विचारलं ब पासून ड पर्यंत. हे बघा इथून हॉटेलपासून दवाखान्यापर्यंत. तर याच्या मधात किती डबे आहेत मोजा ना तुम्ही किती आहेत पहा बरं. 1 2 अय्यो हां याच्या 120 हे डबे किती आहेत पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती डबे आहेत 12. एक डब्बा कितीचा आहे 10चा. मग 12 डबे कितीचे यस. तर हॉटेल ते दवाखाना शाबाश हॉटेल ते दवाखाना हे अंतर किती असेल पोरांनो 12 गुणिला 10 म्हणजे किती झालं 120 किलोमीटर. 120 किलोमीटर. शाबाश. प्रश्न याच्यात उत्तर आहे आपलं सी. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. ऑप्शन सी मध्ये आपलं उत्तर आलं. बढिया. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. स्वाध्याय क्रमांक आपला तोच आहे 7.2 प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न बघा. एक मालिका दिली सिरीज दिली आणि त्याच्यात किती पुढची संख्या काय येईल सांगा म्हणते. हे बघा 12 15 19 24 आणि 30 ही एक मालिका आहे. इथं किती येतील सांगा म्हणते. बघा काय समीकरण आहे लावा बरं डोकं थोडंसं. पहा काय 12 आणि 3 15. हे बघा 12 आणि 3 15 आहे का नाही. लिहू नका सध्या थांबा. हे फक्त वरची लाईनच लिहा तुम्ही. 15 आणि 19 म्हणजे 15 आणि किती 19 होतात 4. अलग लक्षात. 15 आणि 4 19. 19 आणि हे किती 24 होतात 5. आणि मग आता हे काय दिसायला तुम्हाला 3 4 5 असं दिसायला ना 3 4 5. मग आता पुढं काय येईल 6 म्हणजे 24 आणि हे पाय 6 30 झाले का. 24 आणि 6 30 असतात ना. मग आता याच्या पुढं किती येतील 3 4 5 6 इथं काय येईल 7. हे 7 कोणात मिळवायचे 30 मध्ये. मग इथं किती उत्तर येईल आपलं 37. हेच आपलं उत्तर आहे. समजलं का तुम्हाला. हे याला सिरीज म्हणतात किंवा मराठीत काय मालिका म्हणतात. काय म्हणतात मालिका. तुमचं उत्तर आहे सी. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न 7वा. 7व्या प्रश्नात आकृत्या दिल्यात आपल्याला. पहा कशा आकृत्या दिल्या. हा असा एक ट्रायंगल दिला. मोठा काढतो थोडासा. हां याच्यात शेप्स आहेत ना ट्रायंगल्स किधर गे ट्रायंगल्स. पण याला उलटा ट्रायंगल नाही काढता येणार आपल्याला आहे ना. काढता येईल आला का याच्यात कसं येणार. येणार ना रे. बरं जाऊ द्या इकडे लक्ष द्या. पा हां आला आपलं लक्ष नाही. त्याला असं केल्यावर अरे बाबा रे जाऊ देते आपण पेनानंच काढू. इकडे बघा हा एक ट्रायंगल आहे त्रिकोण आहे ठीक आहे. याच्या बाजूला दुसरा एक त्रिकोण दिला ठीक आहे. हा एक त्रिकोण याला किती रेषा आहेत रे पोरो. किती रेषा आहेत 3. 3च दिसायला ना का जास्त दिसायला. यस किती आहेत 3 आहेत. याला 3 रेषा आहेत. आता हा एक त्रिकोण आहे याला 3 रेषा आहेत. पण जर मी याला अजून 2 रेषा काढल्या तर किती त्रिकोण होतात पहा. किती रेषा काढल्या मी 2. त्रिकोण किती झाले 2. म्हणजे जर 2 त्रिकोण बनवायचे असले तर रेषा किती व्हायल्या 5. किती व्हायल्या 5.
म्हणजे सांगायचं तात्पर्य इथं 3 याला एक त्रिकोण होते, इथं 6 पाहिजे होते, पण 5च रेषामध्ये काय व्हायला एक त्रिकोण तयार होत आहे. आलं लक्षात. पुढं अजून दिलेले 7 रेषेमध्ये 3 त्रिकोण झाले. 1 2 3 4 5 6 आणि 7. या 7 रेषामध्ये 3 त्रिकोण झाले. पुन्हा 9 रेषामध्ये 3 झाले. 1 2 3 4 5 6 1 2 3 3 आणि हा एक 4. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. प्रश्नात काय म्हणते माहिती आहे का, की त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील असे तुम्हाला वाटते सांगा म्हणते. ठीक आहे. आकड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या प्रतिबिंबाचे निरीक्षण करा. ची संख्या 4 9. हां, आता पुढे काय म्हणते, 10 त्रिकोण बनवायचे आपल्याला. किती त्रिकोण बनवायचे? 10 त्रिकोणासाठी किती लागतील म्हणते. पहा इथं 3 याला एक त्रिकोणाला किती लागल्या? हां, पुढचं पहा. पुढे त्रिकोण किती आहेत, रेषा किती आहेत पहा. 10. पुढचे पहा ना अजून. 10 त्रिकोणासाठी किती रेषा लागतील? 10 त्रिकोणासाठी किती रेषा लागतील सांगा बरोबर. हे बघा सोपं आहे. एक त्रिकोणाला 3, 2 ला 5, 3 ला 7, तर 4 ला 9. किती त्रिकोण आहेत इथं? एक त्रिकोण आहे. इथं किती आहेत? इथं 2 आहेत ना. हां, इथं किती आहेत? 3. इथं किती आहेत? किती आहेत? 4. मग आता 5 त्रिकोणाला किती येणार खाली आकडा? इथं पहा, एकाला 3, मग 5 7 9. कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे या खालच्या आकड्यामध्ये? 2चा. मग इकडे पहा, हे तर 4 त्रिकोणासाठी 9 लागल्या. मग 5 त्रिकोणाला किती लागतील रे? हां, 5 ला 10 कसं लागन? अरे 2चा फरक आहे ना. लक्षात यायला का तुमच्या? 2चा फरक आहे. इकडे बघ, एका त्रिकोणाला 3 रेषा, 2 त्रिकोणाला 5 रेषा, 3 त्रिकोणाला 7 रेषा, 4 त्रिकोणाला 9 रेषा. मग आता जर आपल्याला 5 त्रिकोण काढायचे असतील तर बाबू 2 वाढेल ना संख्या. 2 वाढेल. मग 9 आणि 2 किती होतात? 11. म्हणजे अरे यार, 5 त्रिकोणासाठी किती झाल्या मग? 5 साठी 11. आता चित्र काढत बसायचं नाही. इकडे पहा, 5 त्रिकोणासाठी 11 रेषा लागतील. 6 त्रिकोणासाठी 13 रेषा लागतील. 7 त्रिकोणासाठी 15 रेषा लागतील. तुम्हाला समजायला का? 2 वाढत जाणार. एक त्रिकोण वाढला तर रेषा किती वाढतात? 2. इथं पहा, एक त्रिकोण होता, इथं 2 झाले. म्हणजे एक त्रिकोण वाढला की 2 रेषा वाढल्या. 3 रेषेच्या 5 रेषा झाल्या. हे का नाही? तसं तर 8 त्रिकोणासाठी रेषा किती लागतील? 17. 15 आणि 2 17. 9 त्रिकोणासाठी किती लागतील? 19. आणि 10 त्रिकोणासाठी पूर्व किती लागतील? 21. समजलं का? आपल्याला किती त्रिकोणाच्या काढायच्या? 10. किती त्रिकोणाच्या काढायच्या? 10. मग आपलं उत्तर कोणतं आहे? हे वालं, 21 वालं. तर आपलं ऑप्शन याच्यामध्ये सी आहे. कोणता ऑप्शन आहे? सी ऑप्शन आहे. ठीक आहे. चला घ्या लिहू. पुढे पहा, स्वाध्याय क्रमांक 7.2 प्रश्न क्रमांक 8. प्रश्न 8. प्रश्न काय म्हणते पहा. काहीच नाही, गुणाकार करायचा आहे आपल्याला. 243 गुणिला 3 गुणिला 2चा वर्ग गुणिला 5चा वर्ग गुणिला 0 गुणिला 4 याची किंमत काढा म्हणते. ठीक आहे. आता कालचा जर तुम्ही स्वाध्याय पाहिला असेल, म्हणजे याच्या आधीचा स्वाध्याय क्रमांक 7.1, तर त्याच्या शेवटी मी लिहून दिलेलं आहे. करुणेश्वर सांग, जर एखाद्या संख्येला जर 0 गुणलं तर उत्तर किती येते?
मग ही केवढी बी संख्या असो हिला कितीने गुणलेलं आहे? शून्यानं. मग याचं उत्तर किती येणार आहे? 0. करायची गरज आहे का गुणाकार? नाही, अजिबात करायचा नाही. सगळे अंक पाहायचे बा. हे अंक आहे तिथं मधातच पचकला हा 0 आहे का नाही? मग हा असा 0 आला आहे का नाही, की 0 आला की उत्तर याचं गुणाकाराचं उत्तर किती येते? 0 0. पोरगा झाला आमचा हिरो हिरो आहे का नाही? ऑप्शन डी. शाबाश, ऑप्शन डी. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 पोरांनो. 9 मध्ये काय म्हणते? x भागिला 25, x भागिला 25 बरोबर 196 भागिला x, 196 भागिला x. x ची किंमत काढा म्हणते. किती आहे? काय म्हणते? या x ची किंमत काढा. x ची किंमत कशी निघते पहा. आता लक्ष द्या. हे बा, काय करायचं पोरो? इथं x आहे, खाली फक्त आकडा आहे. इकडे खाली x आहे, वर अंक आहे. काय करायचं? याचा तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं. असं कसं करता येईल? तर इकडे पहा, x गुणिला x, x स्क्वेअर होईल. तर तसं नका करू, थांबा एक मिनिट, सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. इकडे पहा, इथं खाली 25 आहेत, वर x आहे. आपण जर या 25ला खतम केलं तर इकडे फक्त x राहील, बरोबर? हां, मग याला काय करायचं? खाली वर दोन्ही म्हणजे साईडला जे आहे, जर आपण दोन्ही साईडला, या साईडला आणि या साईडला जर 25ने गुणलं तर उत्तर येऊन जाईल आपलं. पहा कसं येईल? इकडच्या साईडनं 25ने गुणायचं आणि इकडे 25ने गुणायचं, म्हणजे बॅलन्स होईल, है का नाही? मग दोन्ही बाजूला क्या हो गया है इसको भैया, ऐसा क्यों कर रहा है ये? हाँ, दोन्ही बाजूला 25ने गुणाकार करा. दोन्ही बाजूला 25 गुणायचं. काय येईल पहा? 25 गुणिला x भागिला 25 बरोबर 196 भागिला x गुणिला 25. ठीक आहे. आता हे 25 आणि हे 25 काय होतात? कॅन्सल होतात, कारण एक वर आहेत एक खाली आहेत, तर हे कॅन्सल होतात. 25 एक 25. मग काय उरला इथं? फक्त x उरला. काय उरला? x. ठीक आहे. इकडं पुढं काय उरलं पहा? 196 गुणिला 25 उरले. किती उरले? 196 गुणिला 25. 196 गुणिला 25 खाली काय आहे? x आहे. या xला इकडं पाठवून द्यायचं. इकडं खाली काय उरलं होतं? काहीच नाही, 1 उरला होता. 25 एक 25 म्हणून इथं 1. या xला इकडं घेऊन या. ठीक आहे. इथं पुढं लिहायलो मी. इकडं पहा, हा x जर इकडे आला, इकडं भागीला आहे, इकडं आल्यावर काय होईल? गुणीला. हां, डाव्या साईडला आल्यावर गुणीला होईल. म्हणजे x गुणीला x. पुढं किती राहिलं? 196 गुणीला 25 बरोबर 196 गुणीला 25. याचा गुणाकार करा. x आणि xचा वर्ग म्हणजे x गुणीला x काय होते? xचा वर्ग. 2 गुणीला 2 म्हणजे 2चा वर्ग असते. 5 गुणीला 5 हा कशाचा वर्ग असते? 5चा. मग तसं x गुणीला x कोणाचा वर्ग राहील? xचा. समजलं? हां, याचा गुणाकार करा. याचा गुणाकार किती येते पहा. आता मला माहिती आहे, मी लिहून ठेवलेला आहे. याचा गुणाकार येते 4900. किती येते? 4900. इथं सरळ सरळ पहा, हे 2 शून्य विसरून जा. 49 कोणाचा वर्ग आहे रे? 7चा. म्हणजे याचं जर वर्गमूळ काढलं आपण, याचं जर वर्गमूळ काढलं तर 70 येईल. हे 1 1 0 नाही का? मग 70 गुणिला 70 हे वरचं उत्तर येईल का? येईल का? येईल ना. हा येईल सर. x स्क्वेअर. आता याचं जर वर्गमूळ काढलं तर याचा वर्ग म्हणजे हे 70चा वर्ग आहे ना. 70 गुणिला 70 म्हणजे, अरे 70 गुणिला 70 म्हणजे 70चा वर्ग आहे का? हो. मग xचा इथला एक वर्ग मेला आणि इकडला एक वर्ग मेला. म्हणजे इथं राहिला फक्त x आणि इकडं किती राहिलं? फक्त 70. म्हणजे x ची किंमत किती आली पोरो? 70 आली.
ऑप्शन बी आहे तुमचा उत्तर. चला पहा, या प्रश्नात थोडंसं डोकं लावावं लागते बरोबर. प्रश्न जाग्यावरच सॉल्व होते. पहा काय म्हणते, 6a गुणिला 8 हे गुणिला आहे हां, इथं लक्षात घ्या, हे x नाही, गुणाकारात चिन्ह आहे बरोबर. BC4 आलं लक्षात. म्हणजे काय म्हणते, या संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे म्हणते, हे BC4 आला पाहिजे. मला सांगा 8नी जर a ला गुणलं तर 8च्या पाड्यात कोणती संख्या म्हणल्यावर 4 येते रे शेवटी, म्हणा बरं. 8चा पाडा 8 3 24 नाही घेत, शेवटी 4 आले पाहिजेत. हे बाय 8 आणि a चा गुणाकार जर केला, 8 गुणिला a जर केलं तर 8 दोन्ही 16 येतात, म्हणजे शेवटी 4 आले का, नाही. अरे लक्षात घे, 8 1 8 जर म्हणलं तर 8 आले, इथं किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे शेवटी, म्हणजे हे चालत नाही. 8 दोन्ही 16 6 येतात, इथं 6 आहेत का, नाही. 8 3 24, म्हणजे या एच्या जागी जर आपण 3 घेतला तर 24 येतात का. इथं जर समजा 3 असला तर 8 3 किती होतात, 24. मग इथं 4 आहे, इथं 4 आहे का नाही, आहे का. हां, मग आता याच्यात दुसरं काही 8 आहे का पहा. तर याच्यामध्ये दुसरी काही 8 नाही दिलेली, तुम्हाला सरळ सरळ ऑप्शन दिले होते. काय ऑप्शन दिले, पहिला ऑप्शन पहा. पहिला ऑप्शन आहे 3 5 0, 3 5 0, म्हणजे या एची किंमत किती आहे इथं, 3. आलं का लक्षात. बीची किंमत किती आहे, 5. सीची किंमत 0. आपल्याला BCची काही घेणं देणं आहे का, नाही. घेणं देणं आहे ना, इथं 3 अंकी संख्या आहे ना, तर चालते. ठीक आहे, पुढचं पहा. बी ऑप्शन काय आहे, 5 0 3, 5 0 3. नंतर सी ऑप्शन आहे 5 3 0, आणि डी ऑप्शन आहे 0 3 5, 0 3 5. उत्तर कसं काढायचं पहा, पूर्व लक्ष द्या. अशी संख्या शोधायची की इथं एच्या जागी की इथं 4 आले पाहिजे. तर इथं जर 1 असता तर 8 1 8, इथं 8 आहेत का, नाही. इथं जर 2 असते, एच्या जागी 2 असते, तुम्ही म्हणलं असतं 8 2 16, इथं मग 6 आहेत का, 16च्या शेवटी किती असतात, 6. इथं 6 आहेत का, नाही. मग इथं 2 चालते का, नाही. मग इथं 3 असले तर 8 3 24, मग 24च्या शेवटी किती आहेत, मग इथं 4 आहेत का, हो. म्हणजे इथं 3 असू शकतात. मग दुसरा ऑप्शन पाहायचा. मग पहिल्या याच्यात एची संख्या 3 आहे असा कोणता ऑप्शन आहे याच्यात, पहिलाच आहे. मग हेच तुमचं काय उत्तर आहे, झालं उत्तर. अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक 7.2 पूर्ण झाला. तुम्ही लिहून काढायचा, व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचा, आणि बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. तोपर्यंत तुम्हाला जय हिंद.